नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बहिरम देवेंद्र, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा इतिहास आणि त्यामधील सुद्धा आज आपण जो घटक बघणार आहोत तो घटक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रावर आणि त्यांच्या कार्यावर विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात। ज्यावेळी आपण एखाद्या महात्मा किंवा समाज सुधारकांचा इतिहास आपण ज्यावेळेस अभ्यासत असतो त्यावेळी त्यांच्या चरित्राचे पठण करणे आवश्यक असते। आज आपण महात्मा फुले यांच्या जीवनावरील, कारण महात्मा फुले यांच्या जीवनाचा आढावा घेत असताना किंवा त्यांचा अभ्यास करत असताना त्यांच्या चरित्राबरोबर त्यांच्या कार्याचे सुद्धा वर्गीकरण करणे आवश्यक असते। आज आपण कमी वेळामध्ये महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचसोबत या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या किंवा पूर्वी विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। मित्रांनो, महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राचा विविध अंगांनी अभ्यास करावा लागतो। ज्यावेळेस आपण एखाद्या समाज सुधारकाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे की त्या समाज सुधारकाच्या जीवनावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव होता। आधुनिक महाराष्ट्रातील समाज जर अभ्यासायचा असेल तर महात्मा फुले यांच्या जीवन कार्यापासून या समाज सुधारणेच्या इतिहासाची सुरुवात होत असते। कारण आपल्याला माहितच आहे की पेशवाई गेल्यानंतर इंग्रजांचे राज्य ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्राची स्थिती काय होती, महाराष्ट्राची राजकीय स्थिती इंग्रजांच्या सभोवताली केंद्रित होती, परंतु सामाजिक परिस्थिती ही इंग्रजांच्या सभोवताली केंद्रित नव्हती तर ती होती ब्राह्मणांच्या सभोवताली। आणि अशाच परिस्थितीमध्ये पुणे, जे आपण सांस्कृतिक केंद्र म्हणतो, त्या पुण्याच्या सामाजिक परिस्थितीवर संपूर्ण महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती अवलंबून होती। आणि याच कालखंडामध्ये ब्राह्मणशाहीचा विरोध करण्यासाठी एक समाज सुधारक म्हणून, आद्य समाज सुधारक म्हणून ज्यांची चर्चा केली जाते, ज्यांचं नाव महान आहे, ते म्हणजे महात्मा फुले। भारतीय समाजामध्ये समतेचे तत्व स्थापित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते म्हणजे महात्मा फुले। महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुणे येथे झाला। महात्मा फुले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण। त्यांचे पंजोबा हे सातारा जिल्हा सोडून किंवा आपलं कडगुण गाव सोडून पुरंदर तालुक्यात, पुण्यातील पुरंदर तालुक्यात येऊन राहिले। महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते। महात्मा फुले यांनी 1834 ते 1838 या कालखंडामध्ये पुण्यातील परिस्थिती पाहिली होती। महात्मा फुले यांचा जीवन प्रवास हा अनुभवाने आणि शिक्षणाने घडत गेला। महात्मा फुले यांनी पुण्याची परिस्थिती पाहिली की त्या ठिकाणी स्पृश्य अस्पृश्य मानणे, विविध अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी यांनी ग्रासलेला समाज त्यांनी पाहिला आणि त्याचे बळी ते सुद्धा गेले। आणि हे पाहिल्यानंतर महात्मा फुले घडत गेले। महात्मा फुले यांनी 1834 ते 1838 पर्यंत पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण घेतले। महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर इसवी सन 1840 मध्ये नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह झाला। महात्मा फुले यांच्या जीवनाला कलाटणी देणारा खरा कालखंड जो ठरला तो कालखंड म्हणजे 1841 ते 1847। याच कालखंडामध्ये महात्मा फुले यांनी कबीरांचा अभ्यास केला। कबीरपंथीय साधूंनी महात्मा फुले यांना कबीरांचा बीजक हा ग्रंथ वाचून दाखवला आणि त्याचसोबत त्याचा अर्थ सुद्धा समजून दाखवला। म्हणून महात्मा फुले हे वेळोवेळी कबीरांचे दोहे गात आणि कबीरांचा जो समता प्रस्थापित करण्याचा मार्ग होता या मार्गाकडे ते आले आणि ईश्वर एक आहे या गोष्टीचा सुद्धा अनुभव महात्मा फुले यांना त्यातून आला। त्याचसोबत थॉमस पेन या पाश्चात्य विचारवंताचा सर्वाधिक प्रभाव महात्मा फुले यांच्यावर झाला। कारण आधुनिक सरणीच्या या विचारवंताने मानवी हक्कावर राईट ऑफ मॅन नावाचा ग्रंथ लिहिला आणि राईट ऑफ मॅन म्हणजे मानवी हक्क काय असतात, समता काय असते, मानवी अधिकार काय असते,
मानवी अधिकार कशाला म्हणतात, ह्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा महात्मा फुले यांनी या ग्रंथातून केला आणि महात्मा फुले यांना खरं तत्व उमजलं. याच कालखंडामध्ये महात्मा फुले तरुण होते आणि या तारुण्याच्या भरामध्ये त्यांनी लहुजी साळवे यांच्याकडून दांडपट्टा तालीम व नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले. आणि हे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या मनात होतं की आपण इंग्रजांना या देशातून हुसकून लावायचं तर आपल्याला क्रांतिकारी चळवळ किंवा क्रांतिकारी आंदोलन करावं लागेल. परंतु त्यातील फोलपणा त्यांना लगेच कळला की इंग्रजांना शस्त्रापेक्षाही विचारांनी आपल्याला इथून पळून लावता येईल, ही सुद्धा मानसिकता होती. परंतु ज्यावेळी त्यांनी समाजाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की आपले खरे शत्रू इंग्रज नव्हे तर आपला हा बुरसटलेला समाज आहे, की ज्या समाजामधल्या चालीरीती आणि रूढी परंपरा, या अनिष्ट रूढी परंपरा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपला समाज जागृत होत नाही, तोपर्यंत आपण इंग्रजांना आपल्या देशातून बाहेर काढू शकत नाही. ही मानसिकता महात्मा फुले यांची होती. आज आपण महात्मा फुलेंचा अभ्यास करत असताना महात्मा फुलेंच्या कार्याचे वर्गीकरण आपण करणार आहोत. महात्मा फुले यांच्या कार्याचे वर्गीकरण करत असताना आपण सर्वात अगोदर महात्मा फुले यांचे स्त्री उद्धाराचे कार्य या संदर्भात आपण संक्षिप्त आढावा घेऊया. महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करत असताना सर्वात अगोदर आपण महात्मा फुले यांनी स्त्री उद्धाराचं जे कार्य केलं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. स्त्री उद्धाराच्या कार्याचे वर्गीकरण जर आपण ढोबळमानाने करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात अगोदर आपण लक्षात घेऊया की महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, महात्मा फुले यांनी विधवा विवाहाला दिलेला पाठिंबा आणि त्याचसोबत महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची जी स्थापना केली, या 3 गोष्टीचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाविषयी कार्याचं मूल्यमापन आपण कोणत्याही शब्दात करू शकत नाही, कारण ते अमूल्य योगदान आहे. भारताच्या इतिहासात आपण जी अजरामर नावं आहेत ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केले त्यामध्ये अग्रक्रमाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घ्यावं लागेल. महात्मा फुले यांनी ज्यावेळी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले त्यावेळी त्यांना सामाजिक एक जाणीव झाली की या समाजाला जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, या समाजाची घडी व्यवस्थित बसवायची असेल तर अज्ञानी समाजाला जागं करणं महत्वाचं आहे. या स्त्रियांना जोपर्यंत शिक्षणाचा अधिकार मिळत नाही आणि शिक्षण हे किती महत्वाचं आहे याचा अभ्यास त्यांनी केला. महात्मा फुले यांनी 1848 साली भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. मित्रांनो, या मुलींच्या शाळेत शिकवायला महात्मा फुले स्वतः होते. महात्मा फुले यांनी आपल्या या पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षिका मिळेना हे पाहिले. त्यावेळी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीस म्हणजे सावित्रीबाईंस शिकवले आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारतातली पहिली महिला शिक्षिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली. परंतु हे कार्य करत असताना या दाम्पत्याला खूप त्रास सहन करावा लागला. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकणे, शिव्या घालणे आणि त्यासोबत दगड मारणे या सर्व गोष्टी होत होत्या. महात्मा फुले यांच्या वडिलांचे कान फुंकले आणि वडिलांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा दम दिला आणि महात्मा फुले यांनी घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. कारण मुलींना शिक्षण देणे हे कार्य त्यांनी कधीही सोडलं नाही. महात्मा फुले यांनी 1848 सालची जी शाळा बंद पडली त्या शाळेनंतर सुद्धा आपला ध्यास सोडला नाही. त्यांनी लगेच 1851 साली पुण्यातील बुधवार पेठ व रास्ता पेठेत पुन्हा मुलींची शाळा सुरू केली. या ठिकाणी एक नियोजन मंडळ स्थापन केले. या नियोजन मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिश्चन मिशनरीचे जे शिक्षणाला पाठिंबा देत होते असे सदस्य, जे आधुनिक विचारसरणीचे समाजसुधारक होते, या लोकांना या ठिकाणी सदस्य बनवले आणि हे शाळेचे कामकाज पुढे चालू ठेवले. शैक्षणिक विकास करत असताना महिलांच्या सोबतच अस्पृश्यांसाठी शाळा काढली. प्रौढांसाठी 1855 साली प्रौढांसाठी रात्र शाळा काढली. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल विश्राम बागवाड्यात मेजर केडी यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा भव्य सत्कारही करण्यात आला. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच जे पुढचं कार्य हाती घेतलं ते म्हणजे विधवा पुनर्विवाह किंवा विधवा विवाहास त्यांनी मान्यता दिली किंवा पाठिंबा दिला, आपण काही म्हणू शकतो. आश्चर्य हेच आहे की महात्मा फुले हे ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते, ब्राह्मणांच्या नीती विरोधी होते. महात्मा फुले यांनी ब्राह्मण विधवा स्त्रियांची
अवस्था पाहिली आणि ती अवस्था ते पाहू शकत नव्हते. कारण विधवेला कोणत्या प्रकारे नरक यातना सहन कराव्या लागतात हे पाहिल्यानंतर महात्मा फुले यांनी विधवा विवाहास पाठिंबा दिला. 1864 साली पुण्यात गोखले बागेत महात्मा फुले यांनी एक विधवेचा विवाह घडवून आणला, म्हणजे विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. आणि यामधील दुसरा एक प्रसंग असा होता की विधवा पुनर्विवाहाला तर त्यांनी पाठिंबा दिलाच, पण तो 1865 साली पुण्यातील न्हाव्यांचा संप घडवून आणला. आणि तो संप यासाठी होता, विधवा स्त्रियांचे जे केशवपन होत होते ते केशवपन करण्यास नकार पुण्यातील न्हाव्यांनी दिला. म्हणजे महात्मा फुले हे चुंबकीय व्यक्तित्व होते हे त्या ठिकाणी सिद्ध झाले. आणि महात्मा फुले यांनी विधवांच्या समस्यांवर आपले लक्ष केंद्रित करत असताना त्यातील एक दुसराही मुद्दा पाहिला, तो म्हणजे विधवा स्त्रियांना होणारे जे अपत्य होते आणि अशा अपत्यांना राहण्यासाठी, या अशा अपत्यांना सामान्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी 1863 साली केली. या मागचं कारणही असं भयंकर होतं. ते कारण म्हणजे एकच की ज्या विधवा होत्या ह्या विधवा स्त्रियांचे एखादे चुकून वाकडे पाऊल पडले तर जर त्यांना अपत्य होत होते तर त्या अपत्याची हत्या होत होती, किंवा ती विधवा ती सांभाळू शकत नव्हती, किंवा समाज त्याचा सांभाळ करू शकत नव्हता, म्हणजे किंवा समाज त्याचा सांभाळ करू देत नव्हता. आणि अशा वेळी त्या विधवा एक तर स्वतः आत्महत्या करत किंवा बाळाची हत्या करत, आणि त्यानंतर भ्रूण हत्या ह्या सुद्धा होत होत्या. हे ज्यावेळी महात्मा फुले यांनी पाहिलं तर महात्मा फुले यांनी 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि परिपत्रक वाटली की त्या परिपत्रकामध्ये लिहिले की विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. बालहत्या प्रतिबंधक गृहाची आवश्यकता काय आहे हे समाजाला कळून चुकले आणि पुढे भविष्यामध्ये पंढरपूर येथे सुद्धा बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्यात आले. आपणास माहित आहे की याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या विधवेचा पुत्र यशवंत याला महात्मा फुले यांनी दत्तक घेतले. सामाजिक समतेच्या चळवळीचे आद्य समाज सुधारक महात्मा फुले हे होते. पददलितांच्या उद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले. अस्पृश्यता ही सामाजिक जीवनातील लाजिरवाणी बाब आहे. अशा वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी शिक्षण या प्रभावी माध्यमाचा प्रचार व प्रसार केला. अस्पृश्यांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी म्हणून त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे कार्य ज्योतिबांनी हाती घेतले. अतिशूद्रांच्या शिक्षणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. इसवी सन 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत स्वखर्चाने एक शाळा सुरू केली. इसवी सन 1853 साली आपल्या काही होतकरू मित्रांच्या साह्याने महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळी या नावाची संस्था काढली. त्यांच्या या कार्यास युरोपियन व एतोद्देशीय शिक्षण प्रेमींनी सहकार्य केले. दक्षिणा प्राईज फंडातूनही काही आर्थिक सहाय्य मिळाले. इसवी सन 1858 पर्यंत या संस्थेमार्फत पुण्यातील 3 शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेतील मुलांना पाणी पिण्याची अडचण भासू लागली म्हणून या महामानवाने आपल्या राहत्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. अस्पृश्य लोकांमध्ये जागृती घडून यावी यासाठी त्याच वर्गातील लोकांचे त्यांनी सहकार्य घेतले. त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून उच्चभू जमातीवर कठोर टीका केली. जाती व्यवस्थेवर आणि दांभिकतेवर त्यांनी कोरडे ओढले. शूद्रांनी आपल्या उन्नतीसाठी विद्या संपादन करावी असा संदेश त्यांनी या ग्रंथात दिलेला आहे. या ग्रंथात ज्योतिबा म्हणतात, ब्राह्मणांकडून तुमची फसवणूक कशी होत आहे हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या उद्देशानेच केवळ मी हा ग्रंथ लिहिला आहे असे ज्योतिबा स्पष्टपणे म्हणतात. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपला धर्म, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास इत्यादी विषयी चिकित्सक पद्धतीने विवेचन करून लोकांना त्यातील गौरवास्पद भाग दाखविला जाऊ लागला. अशाच कालखंडात सत्यशोधक समाजाने हे कार्य आपल्या हाती घेतले.
शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे या समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते. सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या 2 पुस्तकात ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. सत्यशोधक समाजाचे ब्रीद म्हणजे सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. महात्मा फुले यांनी समता, बंधुता व स्वातंत्र्य हे विचार रुजवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टक, नवीन पूजाविधी याची निर्मिती केली आणि पुरोहिताशिवाय विवाह ही संकल्पना पुन्हा आणली. हे सर्व कार्य सत्यशोधक समाजाने केले. महात्मा फुले यांचे पुढचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शेतकरी आणि कामगार वर्गासाठी केलेले कार्य. महात्मा फुले यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्त्रियांसाठी कार्य केलं, स्त्री शिक्षणासाठी कार्य केलं, अस्पृश्यांसाठी कार्य केलं, त्याचबरोबर सामाजिक समता स्थापन होण्यासाठी कार्य केलं. परंतु या महामानवाने पुढचं जे कार्य महत्वाचं आपण त्यांचा उल्लेख करू शकतो ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी केलेलं कार्य. महात्मा फुले यांचं हे खूप महत्वाचं आहे. भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे आणि शेतकऱ्यांची चिंता वाहणारे अगर कोणी समाज सुधारक असतील तर ते म्हणजे महात्मा फुले हे होत. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील होते, परंतु शेतकऱ्यांची हाल अपेष्टा, ज्या समस्या आज आपल्याला प्रासंगिक दिसतात, वर्तमान काळात दिसतात, त्या समस्या त्यावेळी सुद्धा होत्या आणि त्या समस्याची जाणीव सर्वात अगोदर या महामानवाने करून दिली. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य करत असताना काही घटनांचा उल्लेख महत्वाचा आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 1875 साली अहमदनगर येथे खतफोडीचे आंदोलन केले. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी आपल्या संपूर्ण ग्रंथांमध्ये, आपल्या नाटकांमध्ये शेतकऱ्यांची दशा आपल्याला कशी आहे हे आपल्याला सांगितले. त्यासोबत शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांना शिक्षण किती महत्वाचं आहे हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी याचा सुद्धा महात्मा फुले यांनी उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी काम करता करता महात्मा फुले यांनी कामगारांसाठी जे योगदान दिले त्यामध्ये महात्मा फुले यांनी कामगारांसाठी जे योगदान दिले याचा उल्लेख करत असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. महात्मा फुले यांनी कामगारांसाठी जे योगदान दिले त्यामध्ये उल्लेख करावा लागेल मिल हँड असोसिएशन म्हणजे भारतातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांना महात्मा फुले यांनी सहाय्य केले. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील शोषित समाजासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे हे सांगताना आपल्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये ते म्हणतात, महात्मा फुले यांनी समाजातील दीन, पददलित आणि शोषित वर्गासाठी शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे म्हणताना शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथातील ओळी खूप महत्वाच्या आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुले यांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले की यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे. महात्मा फुले यांनी विविध समाज सुधारकांच्या विविध आंदोलनाला पाठिंबा दिला, सहकार्य केले. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातील मिरवणूक असू द्या, त्याला सुद्धा महात्मा फुले यांनी पाठिंबा दिला आणि संरक्षण दिले. 1 जानेवारी 1877 रोजी भालेकरांनी
दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात केली, ती सुद्धा महात्मा फुले यांच्या प्रेरणेने. 11 मे 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे संपूर्ण जनतेने वाडेकरांच्या हस्ते महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली. अशा या महान आत्म्याचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुणे येथे झाला. महात्मा फुले यांनी जे कार्य केले यामध्ये आपण महात्मा फुले यांच्या संपूर्ण ग्रंथ संपदेवर आपण पूर्ण चर्चा करू शकतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड असू द्या, सार्वजनिक सत्यधर्म असू द्या, त्याचसोबत ब्राह्मणांचे कसब असू द्या, हे सर्व ग्रंथ, तृतीय रत्न नाटक असू द्या, या सर्व ग्रंथांसोबतच महात्मा फुले यांचे कार्य अभ्यासत असताना त्यांनी जो शिवसमाधीचा शोध लावला याकडेही लक्ष वेधले जाते. आपण महात्मा फुले यांचे कार्य कमी वेळेमध्ये आपण फक्त धावता आढावा घेतलेला आहे. महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर MPSC मध्ये किंवा MPSCच्या प्रिलियम मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आपण त्याचा आढावा घेऊया. आणि पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे. प्रश्न पहा. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असते हे तत्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. आणि खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. दुर्गाराम मंचाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्योतिबा फुले आणि नारायण गुरु. आपण संपूर्ण व्याख्यान ऐकल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल की हे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे आहे. प्रश्न बघूया. हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. भाऊदाजी लाड, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा ज्योतिबा फुले. यामध्ये आपल्याला आद्य सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे उत्तर आपले बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम टिंब यांनी मांडल्या. यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले होते. आणि यामध्ये जे पर्याय आपल्याला दिसतात, न्यायमूर्ती म गो रानडे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, लोकमान्य टिळक. आणि आपल्याला जी शंका येते ती या दोनच लोकांमध्ये, ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि महाराजा सयाजीराव गायकवाड. या 2 प्रश्नांमध्ये आपण गुंतून जातो. परंतु हेही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात अगोदर मांडणारे आणि त्याचसोबत दूरदर्शी संकल्पना इंग्रजांसमोर ठेवणारे ते होते महात्मा ज्योतिराव फुले. या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न होऊया. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी टिंब यांनी दिली. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणचं उत्तर आहे, आपण लेक्चरमध्येही पाहिलं, मुंबईचे नागरिक हे उत्तर आपले बरोबर आहे. तर या ठिकाणी ब्रिटिश सरकार, सातारकर जनता, पुणेकर जनता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. परंतु महात्मा फुले यांचा कोळीवाडा येथे सत्कार झाला, तो म्हणजे मुंबईमध्ये. आणि त्यावेळेस त्यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिली. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते. मग एक लक्षात घ्या मित्रांनो, सुधारक हे वृत्तपत्र नंतर आलेले आहे. केसरी हे लोकमान्य टिळकांचे आहे. प्रभाकर हे सुद्धा नंतर आलेले आहे. फक्त दीनबंधू ह्या वृत्तपत्राच्या स्थापनेसाठी किंवा महात्मा फुले यांच्या प्रेरणेने हे दीनबंधू हे वृत्तपत्र, या वृत्तपत्राची सुरुवात भालेकरांनी केली होती, हे आपल्या लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही. आता यामध्ये आपण बघू शकतो, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब हे 3ही पुस्तकं महात्मा फुले यांनी लिहिले आहेत. पण जातींचा उच्छेद हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. पुढचा प्रश्न सुद्धा बुचकळ्यात टाकणारा असेल, परंतु यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे कोणास म्हटले जाते. आता हेही लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर हे
ही उपमा धनंजय कीरांनी महात्मा फुले यांना दिली होती आणि त्यामुळे या ठिकाणी 4 नावं आपल्या समोर आहे. ज्यांनी धनंजय कीरांचं पुस्तक म्हणजे महात्मा फुले यांचा चरित्र ग्रंथ वाचला असेल त्यांच्या ते लक्षात येईल. महात्मा फुले, विष्णू शास्त्री पंडित, लोकहितवादी, जगन्नाथ शंकर शेठ असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेत. यामध्ये महात्मा फुले हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहिली. येथे इसवी सन टिंबटिंब मध्ये महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लक्षात येईल 1848 हे उत्तर खरे आहे. पुढचा प्रश्न आहे. पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? आपण त्याची चर्चा केली. या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले हे उत्तर आपल्याला बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? या ठिकाणी सुद्धा आपण जी चर्चा केली महात्मा फुले यांचंच नाव आपण घेऊ शकतो, कारण महात्मा फुले यांनीच सर्वात अगोदर महाराष्ट्रात आणि भारतात मुलींच्या शिक्षणासाठी सुरुवात केली. कारण पहिले भारतीय महात्मा फुले हे आहेत की ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास महात्मा फुले यांनीच सुरुवात केली. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला कशासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला? या प्रश्नाचं उत्तर आपणही चर्चेत ऐकलंच, ते म्हणजे मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिसतील. उच्च शिक्षण, मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण. परंतु आपल्या समाजासाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करावं आणि मोफत करावं ही पहिली संकल्पना महात्मा फुले यांनी मांडली. या ठिकाणी 2 प्रश्न आहेत की जे आपल्याला माहिती आहेत, परंतु सहज बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. पुढचा प्रश्न आहे. थॉमस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाजसुधारकाचे नाव सांगा. यामध्ये सुद्धा महात्मा फुले हे नाव आपण घेतो, कारण थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा महात्मा फुले यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. हे आपण या संपूर्ण व्याख्यानात ऐकलंच आहे. मित्रांनो, काही मुख्य परीक्षेतील सुद्धा प्रश्न आहेत आणि काही प्रिलिम परीक्षेतील सुद्धा प्रश्नांची आपण चर्चा केलेली. यामध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे की एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांच्या आयुष्यभर मित्र बनून राहिले डॅश डॅश पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये भेटले. आता मला एक सांगा, या ठिकाणी प्रश्न विचारलेला असा आहे की सदाशिव बल्लाळ गोवंडे जे ज्यांचे आयुष्यभर मित्र होते ते कोणते समाजसुधारक खालीलपैकी आहेत? आणि त्यामध्ये भीमराव आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, ज्योतिराव फुले आणि लहुजी साळवे यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पण लहुजी साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना दांडपट्टा शिकवलेले होते, म्हणून भीमराव आंबेडकर हे महात्मा फुले नंतरचे समाजसुधारक. विठ्ठलरामजी शिंदे यांचा सुद्धा कालखंड नव्हता, पण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचे आयुष्यभर मित्र म्हणून राहिलेले ते म्हणजे सदाशिव बल्लाळ गोवंडे. एक प्रश्न विचारला गेलाय, तो प्रश्न सुद्धा लक्षात घ्या. वेदांकडे परत चला या विचारांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते, तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीत संरक्षण देण्याचे मान्य केले. ते कोण? आणि हेही लक्षात घ्या, त्या ठिकाणी महात्मा फुले हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे महात्मा फुले हे आर्य समाजाला किंवा महात्मा फुले हे वेदांकडे परत चला या विचारसरणीचे नव्हते, परंतु ज्या गोष्टींमुळे समाज सुधारत असेल, समाजामध्ये थोडाफार परिवर्तन होत असेल, तर त्या गोष्टीला पाठिंबा देण्याचं कार्य दयानंद सरस्वतींना पाठिंबा देण्याचं कार्य महात्मा फुले यांनी केले. म्हणून हा सुद्धा प्रश्न खूप वेगळ्या धाटणीचा आहे की या ठिकाणी विचार वेगळे, परंतु या ठिकाणी दयानंद सरस्वती यांना महात्मा फुले यांनी पाठिंबा दिला होता हे या उत्तरातून आपल्याला दिसते. आईला भेटण्यास, अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहिताची आवश्यकता नसते. हे तत्व कोणत्या समाजाचे आहे? आणि या ठिकाणी प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये आपण या लेक्चरमध्ये जो अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला कळेल की सत्यशोधक समाजाची ही तत्व आहेत आणि याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या समाजसुधारकाची तयारी करत असतो त्यावेळी त्यांच्या चरित्राशी आपण अंतर्मुख व्हायला शिका.
आणि अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या कार्याचे संपूर्ण धागेदोरे आपल्याला कळतील आणि आपल्याला त्यांच्या कार्याची दिशा कळेल. त्या दिशेवरून आपल्याला प्रश्नांची दिशा कळेल आणि आपण त्याची उत्तर आपण तयार करत शकू. म्हणून आपल्या नोट्स काढत असताना सुद्धा पाठांतरावर भर देऊ नका, त्यांच्या कार्यावर भर द्या आणि ते आपोआप ते कार्य आपल्याजवळ एका चक्राप्रमाणे चालेल आणि ते आपल्याला कळत जाईल. आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये विचारला तर आपल्याला त्या उत्तराकडे जाता येईल. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा आणि भविष्यात आपल्याला असे यश मिळो. जय हिंद, जय कर्मवीर.